मेरी जिंदगी ऐ खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी जिंदगी ऐ खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी हर सुबह मेरी हर शाम मेरी हर सुबह मेरी हर शाम तेरे हुक्म से चलती है। मेरी जिंदगी ऐ खुदा तेरी रहमत से चलती है। जो कहे तो चलता हूँ मैं, तू जो कहे तो रुकता हूँ मैं। तू जो कहे तो चलता हूँ मैं, तू जो कहे तो रुकता हूँ मैं। तू जो कहे तो रुकता हूँ मैं। मेरा चलना उठना बैठना तेरी नजर में है। मेरी हर सुबह मेरी हर शाम मेरी हर सुबह मेरी हर शाम तेरे हुक्म से चलती है। मेरी जिंदगी ऐ खुदा तेरी रहमत से चलती है। मुझ में जा तूने डाली, तेरे हाथों से मेरी धड़कन चलाई। मिट्टी थमे मुझ में जा तूने डाली, तेरी सांसों से मेरी धड़कन चलाई। तेरी सांसों से मेरी
धड़कन चलाई, मेरी हर एक धड़कन पे ऐ खुदा तेरी हुकूमत है। मेरी है सुबह, मेरी है शाम, मेरी है सुबह, मेरी है शाम, तेरे हुक्म से चलती है। मेरी जिंदगी ऐ खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी जिंदगी ऐ खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी हर सुबह, मेरी हर शाम, मेरी हर सुबह, मेरी हर शाम, तेरे हुक्म से चलती है। मेरी जिंदगी ऐ खुदा तेरी रहमत से चलती है। मेरी जिंदगी ऐ खुदा तेरी रहमत से चलती है। ख्रिस्तात सर्वांना सलाम. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, देवप्पा आम्ही तुझ्या आभाराने उपकार मानतो. आजचा सुंदरसा दिवस देवप्पा, ही सुंदरचा रविवार तू आम्हाला दाखवला आहेस देवप्पा. या भक्ती मंदिरामध्ये तू आम्हाला सुखरूप घेऊन आलास देवप्पा. जी येण्याच्या वाटेवरती असतील देवप्पा त्यांना तू सुखरूप घेऊन ये देवप्पा. आम्हाला तुझ्या वचनातून तू आज आशीर्वादित कर देवप्पा. ह्या बोबड्या ओठांनी देवप्पा आम्ही जे तुझी स्तुती करू, आम्ही तुझं वचन ऐकू देवप्पा, जे वचन बोलू देवप्पा, जे गीत गात आहोत देवप्पा, तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर देवप्पा. हे वचन घेऊन देवप्पा आम्ही इथून बाहेर निघावं, यासाठी देवप्पा तू आम्हाला शक्ती, ताकद आणि सामर्थ्य दे. येणारी पुढची वेळ, पुढची भक्ती आम्ही तुझ्या हातात देतो. ही लहानशी विनंती तुझ्या गोड आणि पवित्र नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. माझं नाव आहे विपुल भिंगारदे, जसं पार्क साहेबांनी सांगितलं आहे. आणि मी बायबल सोसायटी ऑफ इंडिया बॉम्बे ऑक्झिलरी, जे मुंबईमध्ये जे ऑफिस आहे तिथून आलो आहे. मी तिथे मार्केटिंग असिस्टंट म्हणून काम करतो. आणि माझं काम असतं की वेगवेगळ्या चर्चेसमध्ये जायचं, देवाचं वचन सांगायचं, जे बायबल असतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, देवाचं वचन पोहोचवण्याचं. म्हणजेच सगळ्यात आधी माझा प्रश्न तुम्हाला लोकांना हा आहे की तुमच्या लोकांमध्ये कोणाकोणाकडे बायबल आहे त्यांनी हात वर करावा. सगळ्यांकडेच बायबल आहे. आणि सगळ्यांकडे मराठीमध्ये बायबल असेल, कोणाकडे हिंदीमध्ये, कोणाकडे इंग्लिशमध्ये असेल. तर मला विचारायचं आहे तुम्हाला की हे बायबल तुमच्यापर्यंत मराठी भाषेमध्ये कसं पोहोचलं. हे बायबल तुमच्याकडे मराठी भाषेमध्ये कसं आलं किंवा हिंदी भाषेमध्ये कसं आलं. तर ह्याच्यामागची एक गोष्ट आहे जी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. 18व्या शतकातली गोष्ट आहे, इंग्लंडमधली. वेल्स नावाचं तिकडे एक शहर आहे. तर त्या शहरामध्ये एक मुलगी राहायची, जिचं नाव आहे मेरी जोन्स. मेरी जोन्स ही एक सामान्य मुलगी होती. तिचे आईवडील गरीब होते आणि त्या मुलीला देवाच्या वचनाची फार आवड होती. तिला बायबलची फार आवड होती आणि ती बायबल वाचण्यासाठी रोज चर्चला जायची. त्याच्यानंतर तिच्या ओळखीमधले एक नातेवाईक होते, त्यांच्या घराच्या जवळ राहायचे. ती त्यांच्याकडे बायबल वाचायला जायची. त्या मुलीकडे स्वतःचं बायबल नव्हतं, कारण की त्यावेळेस बायबल महाग होतं. त्यावेळेस बायबल फक्त अमीर लोक, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे अमीर आहेत तेच लोक बायबल वाचायचे. जे गरीब होते ते फक्त देवाचे वचन ऐकायचे. ते बायबल विकत नाही घेऊ शकत होते, कारण की बायबल त्यावेळेस खूप महाग होतं.
आणि फक्त अमीर लोक त्याला विकत घेऊ शकत होते किंवा त्यांच्याकडे असायचं. तर त्या मुलीला ते बायबलची एवढी आवड होती, देवाच्या वचनाची एवढी आवड होती की ते वचन वाचण्यासाठी ती नातेवाईकांच्या घरी जायची. मग एकदा काय झालं, तिकडच्या एकदा पालकांनी सांगितलं की आपण आता वेल्स ह्या गावामध्ये आपण आता इथे संडे स्कूल भरवणार आहोत. तर ती मुलगी खूप खुश झाली की जेव्हा आता संडे स्कूल इथे भरणार आहे म्हणजे इथे बायबल येणार, मला बायबल वाचायला भेटणार, मी बायबल वाचणार, मला देवाचं वचन मिळणार. आणि त्यासाठी ती मुलगी संडे स्कूलला जायला लागली. आवड तर तिला बायबलची, देवाच्या वचनाची आधीपासून होती, पण संडे स्कूलची मेन आवड तिला ह्यासाठी होती कारण की तिकडे बायबल तिला वाचायला भेटणार होतं. तिला नातेवाईकांकडे बायबलसाठी जाण्याची गरज नव्हती. मग ती मुलगी संडे स्कूलला जाऊ लागली. मग त्या मुलीने जेव्हा ती संडे स्कूलला जायची, बायबल वाचायची, तर तिचं मन काय भरत नव्हतं बायबल वाचून. कारण की ती संडे स्कूलला जायची 1 तासभर, 2 तास, 3 तास, तेवढ्या वेळापुरतं फक्त तिला बायबल वाचायला भेटायचं. बाकीच्या वेळेस तिच्याकडे बायबल नसायचं. रात्रीच्या प्रार्थनेच्या वेळेस तिच्याकडे बायबल नसायचं, सकाळच्या प्रार्थनेच्या वेळेस तिच्याकडे बायबल नसायचं. तर तिने तिच्या आईवडिलांना सांगितलं की मला माझ्यासाठी बायबल विकत घ्यायचं आहे. तिचे आईवडील म्हणाले, अगं पण आपण गरीब आहोत, आपण कसं बायबल घेणार, आपण नाही घेऊ शकत. ती बोलली की आपल्याला त्याच्यासाठी वाटेल ते करू, आपण जेवढी मेहनत असेल, जे कष्ट करावे लागतील ते आपण करू, पण मला स्वतःचं बायबल घ्यायचं आहे. तिचे आईवडील म्हणाले, ठीक आहे, जर तू मनाशी धरला आहेस, निश्चय केला आहे की तुला बायबल घ्यायचं आहे, तर आपण बायबल घेऊया. तिचे आईवडील घरी स्वेटर शिवणकामांचं काम करायचे, घरी स्वेटर बनवायचे. आता त्यावेळेस एवढा काय उद्योग व्यवसाय नव्हता, तर स्वेटर विकून ते लोक त्यांचं घर चालवायचे. मग जेव्हा मुलीने म्हटलं की बायबल घ्यायचं आहे, मेरी जोन्सनी जेव्हा म्हटलं की बायबल घ्यायचं आहे, तर त्यांनी आपले जे सेविंग्स आहे ते जास्त करायला सुरुवात केली. 2 वेळेचं फक्त एका वेळेला जेवायचे. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी कोंबडी आणून दिली आणि तिला म्हटलं की ह्या कोंबडीतून जे अंडे येतील ते अंडे तू विक, त्याच्यातून तुला पैसे भेटतील. तिच्या आईने तिला जे आपल्याकडे जे हे असतं, हनीकॉम असतं, मध जे तयार होतं, तर ते तिला दिलं. ते बोलले की तू हे घे, ह्यातून जे मध निघेल ते मध तू विक आणि ते मध तुझे विकशील त्यातून तुला पैसे भेटतील. मग ती त्यांच्यासोबत स्वेटर शिवण्याचं काम करायला लागली. हे सगळं करता करता तिने स्वतःसाठी बायबल विकत घेण्यासाठी, बायबलसाठी तिने पैसे जमा केले आणि हे पैसे जमा करण्यासाठी तिला 6 वर्ष लागले. 6 वर्ष एक बायबल घेण्यासाठी त्या मुलीला लागले. आज तुमच्याकडे, आमच्याकडे, लोकांकडे आयफोन आहे, बरोबर, आपण आयफोन वापरतो. आपण जातो दुकानात, आयफोनची किंमत काढतो, बघतो, आवडलं घेतो, क्रेडिट कार्डवरती घेतो, EMI वरती घेतो, आपण लगेच ते आयफोन घेऊन येतो. त्यावेळेस बायबल तेवढं होतं की त्यासाठी लोक तेवढी मेहनत घेत होते. त्या मुलीने तेवढी मेहनत घेतली की मला बायबल घ्यायचं आहे, त्यासाठी तिने 6 वर्ष मेहनत घेतली. 6 वर्ष ती थांबली, तिच्याकडे बायबल नव्हतं, देवाचं वचन तिच्याकडे नव्हतं. ती बोलली मी बायबल वाचेल तर आता माझ्याकडचं स्वतःचं बायबल मी वाचेल, दुसरं बायबल मला नाही वाचायचं, आता मला माझं स्वतःचं बायबल हवं आहे. 6 वर्ष तिने मेहनत करून, काटकसर करून, बायबलसाठी पैसे जमा करून ती पालकांकडे गेली आणि ती पालकांना बोलली की पालकसाहेब मला बायबल विकत घ्यायचं आहे, यासाठी मी पैसेसुद्धा जमा केलेत. पालकसाहेब बोलले बघ, इथून 40 किलोमीटर दूर लांब एक बाळा नावाचं गाव आहे, बाला, वेल्सहून 40 किलोमीटर लांब ते गाव आहे. तिथे एक माझ्या ओळखीतले एक पाळक आहे, तू त्यांच्याकडे जा, तू त्यांना भेट, त्यांच्याकडे बायबल तुला भेटेल, ते तुला बायबल देतील. ती खूप खुश झाली की आता मला बायबल भेटणार, मी पैसे जमा केले आहेत. ती 40 किलोमीटर लांब बिना चपलाची पूर्ण प्रवास केला तिने आणि त्या पाळकांकडे गेली. त्या पाळकांना ती बोलली की पाळकसाहेब मी तुमच्याकडे बायबल घेण्यासाठी आले आहे. तर ते पाळक बोलले की माझ्याकडे जे बायबल होतं ते तर मी एकाला दिलं आहे, माझ्याकडे एकही बायबल नाही. मग ती मुलगी निराश झाली. ती बोलली की मी एवढा लांबून आले आहे, मला बायबल हवं आहे आणि मी बायबल घेतल्याशिवाय इथून जाणार नाही पाळकसाहेब, मला बायबल घेऊन द्या तुम्ही. ते बोलले तू काळजी करू नको, माझ्या ओळखीतले दुसरे पाळक आहेत, मी त्यांच्याकडे तुला घेऊन जातो, त्यांच्याकडे एक बायबल आहे, आपण त्यांना जाऊन त्यांना भेटू, आपण तू त्यांना भेट, त्यांना सांग, ते तुला बायबल देतील. मग ती त्या दुसऱ्या पाळकांकडे गेले आणि त्या दुसऱ्या पाळकांना त्यांनी सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, हिला बायबल घ्यायचं आहे आणि त्यासाठी तिने 6 वर्ष मेहनत घेतली, तिने पैसे जमा केले आहेत, काटकसर केली आहे, 2 वेळेसचं न जेवता 1 वेळेस ते जेवले आहे आणि आज ते इथे आले आहेत बायबल घेण्यासाठी.
तर ते बोलले की माफ करा, पण माझ्याकडे एक बायबल आहे आणि ते एक बायबल मी माझ्या मित्राला प्रॉमिस केलं आहे की मी ते त्याला देणार आहे. ती मुलगी पुन्हा निराश झाली. ती मुलगी बोलली, एक तर आधीच्या पालकांकडे गेली, त्यांच्याकडे बायबल नाही. ह्या पालकांकडे गेली, ह्यांच्याकडे बायबल आहे, पण ते बायबल त्यांनी त्यांच्या मित्राला प्रॉमिस केलं आहे, वचन दिलं आहे की हे बायबल मी तुझ्यासाठी ठेवलं आहे. तर ती परत निराश झाली की आता मी काय करू. 6 वर्ष एका बायबलसाठी वाट बघणं म्हणजे काही खाण्याची गोष्ट नाही आहे. 6 वर्ष जर आपण जर मेहनत करतो कुठल्या गोष्टीसाठी आणि असं शेवटच्या क्षणापर्यंत येऊन जर आपण असं थांबतो किंवा नाही भेटत, तर ती निराशा काय असते हे आपल्याला माहीतच असेल. एका बायबलसाठी, देवाच्या वचनासाठी, ह्या गोष्टीसाठी तिने 6 वर्ष मेहनत घेतली आणि आता तिला रिस्पॉन्स भेटतच नाही आहे. तिला सांगतायत की आमच्याकडे बायबल नाही आहे, आम्ही बायबल देऊ शकत नाही. तर ते पालक म्हणाले की ठीक आहे, मी माझ्या मित्राला प्रॉमिस केला आहे, मी बायबल तुला देईल, पण तुझी काटकसर बघून, तुझी मेहनत बघून, तुझे श्रम केलं आहेस ते बघून हे बायबल मी तुला देतो. हे बायबल तू घेऊन जा, तू वाच. मी माझ्या मित्राला दुसरं बायबल घेऊन देईल, मी माझ्या मित्रासाठी बायबल अरेंज करेल, पण हे बायबल हे तू घेऊन जा, हे तुझ्यासाठी आहे. आणि ते बायबल त्यांनी त्या मुलीला म्हणजे मेरी जोन्सला ते बायबल दिलं. ते बायबल घेऊन ती पुन्हा तिच्या गावामध्ये आली. वाटेत जे कोणी त्या मुलीला भेटलं तिने सगळ्यांना आनंदाने सांगितलं, मी बायबल घेतला आहे, मी बायबल घेतला आहे, मला बायबल भेटलं आहे, मला देवाचं वचन भेटलं आहे. तिच्या गावात जेव्हा ती आली तेव्हा ती एवढी खुश होती, एवढे लोक खुश होते तिच्या गावातले, कारण की तिने एवढी मेहनत घेतली होती. 6 वर्षानंतर तिला बायबल भेटलं. आनंद तिचा काही मावेना, ती काय एवढी खुश होती. त्याच्यानंतर ज्या पालकांनी तिला बायबल दिलं त्या पालकांनी विचार केला की जर एका मुलीला बायबल घेण्यासाठी 6 वर्ष वाट बघावी लागत असेल, जर देवाचं वचन लोकांपर्यंत नाही आहे, फक्त जे पैशावाले लोक आहेत, जे अमीर लोक आहेत त्यांच्याचकडे फक्त बायबल आहे, तरी चुकीची गोष्ट आहे. आणि मग 1804 त्यांनी सगळ्या पालकांना, जे वेल्समधले पालक होते, इंग्लंडमधले पालक होते, त्या सर्वांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की आपण एक संस्था उभी करू, ज्याच्याद्वारे आपण बायबल जे आहे त्याचं प्रिंटिंगचं काम सुरू करू, बायबलचं भाषांतराचं काम आपण सुरू करू आणि अधिक लोकांपर्यंत आपण बायबल घेऊन जाऊ, त्यांच्यापर्यंत बायबल पोहोचू. आणि त्याच्यानंतर भारतामध्ये कलकत्तामध्ये 1811 साली बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या ऑफिसची स्थापना झाली. तिथे मॅथ्यू केरी म्हणून आले होते. त्यांनी बायबल सोसायटी ऑफ इंडिया कलकत्ता ऑफिसचं तिकडे त्यांनी ओपनिंग केलं, त्यांनी तिकडे स्थापना केली. आणि त्याच्यानंतर 1813 मुंबईमध्ये त्याचं दुसरं ऑफिस उघडलं. आणि त्याच्यानंतर तेव्हापासून अविरतपणे लोकांपर्यंत बायबल पोहोचवणं हे काम सुरू आहे. फक्त लोकांपर्यंत बायबल पोहोचवणं हेच नाही, तर लोकांचा बायबलमध्ये, वचनाच्या द्वारे बोलणं, त्यांना वचन सांगणं, हे देखील बायबल सोसायटी काम करतं. पण आता हे बायबल सोसायटी चालते कशी, ह्याचं मेन उद्देश काय आहे, तर मेन उद्देश, ह्याचं मुख्य उद्देश हेच आहे की सगळ्या लोकांपर्यंत बायबल पोहोचावं आणि सोयीस्कर किमतीमध्ये, अशा किमतीमध्ये ज्याच्यामध्ये गरीबातला गरीब माणूस आणि अमीरातला अमीर माणूस देखील बायबल घेऊ शकतो. आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा कोणी बायबल घ्यायला येतं ते आम्ही नक्की ह्या गोष्टीची खातर जमा करतो की त्या माणसाला बायबल भेटावं. त्याने खाली हात जाऊ नये हे बोलून की बायबल खूप महाग आहे, मी घेऊ नाही शकत. त्याने असं नाही बोलावं की मी तर 500 रुपये आणलेत, हे बायबल महाग आहे. नाही, आम्ही काळजी घेतो की त्या माणसाच्या हातात बायबल जावं, कारण की मेरी जोन्सला जी निराशा भेटली होती त्याच्यानंतर तिला ते बायबल भेटलं होतं. तर तसं पुन्हा न घडो, कुठल्याच माणसाच्या हातात, व्यक्तीच्या हातात बायबल निराश कोणी न जावं. तर अफोर्डेबल प्राइसेसवरती सगळ्यांना बायबल भेटण्यासाठी आम्ही कार्य करत असतो. बायबल सोसायटी ऑफ इंडिया अशा प्रकारे काम करतं की ह्या बायबलचं ट्रान्सलेशन होतं. जे बायबल आज तुमच्याकडे, माझ्याकडे आहे, हे मूळ बायबल लिहिलं होतं हिब्रू आणि ग्रीक भाषेमध्ये. त्या हिब्रू आणि ग्रीक भाषेचं भाषांतर गेलेलं आहे वेगवेगळ्या भाषेमध्ये. बायबल सोसायटी ऑफ इंडिया ह्याचं ट्रान्सलेशन करते मराठीमध्ये, हिंदीमध्ये, तमिळ, कन्नडा, तेलुगू, गुजराती, सगळ्या भाषेमध्ये. टोटल 86 लँग्वेजेसमध्ये आतापर्यंत भाषांतर झालेलं आहे आणि अजून पण वेगवेगळ्या भाषेमध्ये ट्रान्सलेशनचं काम चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही करतो प्रिंटिंगचं काम, की तुमच्यापर्यंत जे बायबल येतं, खूप वेळा जे बायबल असतं ते त्याचे पान थोडे पातळ असतात, काहींचे पानं चांगले असतात. तर ते प्रिंटिंगचं काम असतं की ते प्रिंटिंग चांगल्यातली चांगली प्रिंट तुमच्यापर्यंत पोहोचावं. खूप वेळा लोक बायबल घेतात, बघतात, हे बायबल थोडं जड आहे, दुसरं बायबल बघतात, हे बायबल थोडं हलकं आहे, मी हे बायबल घेऊन जातो,
हलकं बायबल आहे, चांगलं बायबल आहे. तर प्रिंटिंगचं काम तिथे होतं की प्रिंटिंग केलं जातं बायबल्सचं. आणि त्याच्यानंतर येतं डिस्ट्रीब्युशन. जेव्हा आमच्यासारखे लोक तुमच्यापर्यंत बायबल पोहोचवतो, आम्ही लोक तुम्हाला त्याचं डिस्ट्रीब्युशन करतो की सगळ्यांपर्यंत बायबल पोहोचावं. आज पण काही खेडेगावं असे आहेत, जर तुम्ही काही मिनिस्ट्री जर तुम्ही गेलात तर असे लोक आहेत ज्यांच्याकडे बायबल नाही आहे, जे बायबल घेतच नाही आहेत किंवा त्यांच्याकडे बायबल नाहीच आहे. त्यांना बायबल सोसायटी ऑफ इंडियाबद्दल नाही माहिती, त्यांना पवित्र शास्त्राबद्दल नाही माहिती, ते फक्त चर्चमधून बायबल वाचत आहेत पण ते घेऊ नाही शकत आहेत. तर अशा लोकांपर्यंत आम्ही बायबल डिस्ट्रीब्यूट करतो, त्यांच्यापर्यंत आम्ही बायबल पोहोचवतो. बरं, आमचं काम इथेच थांबत नाही की तुमच्यापर्यंत आम्ही बायबल पोहोचवलं, बायबल दिलं की आमचं काम झालं, बायबल आलं झालं ठेवलं आपण बाजूला. नाही, त्याच्यानंतर आम्ही करतो स्क्रिप्चर एंगेजमेंट. स्क्रिप्चर एंगेजमेंट म्हणजे देवाच्या वचनातून तुमच्याशी बोलणं. आणि तेव्हा आम्ही बायबल संडे ऑर्गनाईज करतो, बायबल संडे घेतो, देवाच्या वचनातून तुमच्याशी बोलतो, देवाच्या वचनातून तुम्हाला ते सांगतो, तुमच्याशी संवाद साधतो. तर ह्यासाठी की ते बायबल आहे ते फक्त घेऊन आपण ठेवू नये, तर ते बायबल रोज आपण घेऊन फिरावं, रोज आपल्याकडे असावं. आज असं पण आहे की खूप लोकांच्या फोनमध्ये देखील बायबल आहे. पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही कुठलंही बायबल घ्या, त्या बायबलवरती तुम्हाला पवित्र शास्त्र लिहिलेलं भेटेल, पवित्र बायबल लिहिलेलं भेटेल, होली बायबल लिहिलेलं भेटेल. लोकांच्या फोनमध्ये बायबल आहे पण ते फोन होली नाही आहे, ते फोन पवित्र फोन नाही आहे, ते फक्त पवित्र शास्त्र आहे. त्यामुळे आम्ही लोकांना अधिक आणि अधिक म्हणतो की तुम्ही बायबल वाचा. आपण फोन घेतो, फोनमध्ये बायबल वाचतो, मग तिथे नोटिफिकेशन्स येत असतात, व्हॉट्सअपवरचे मेसेजेस येत असतात, फेसबुकवरचे मेसेजेस येत असतात. तर ते फोनमधून बायबल वाचण्यापेक्षा आम्ही नेहमी आवाहन करतो लोकांना की तुम्ही हातात पवित्र बायबल घेऊन जेव्हा वाचता तेव्हा आपल्या हातात एक वचन असतं, ह्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन नसतं, आपलं मन विचलित होत नाही, आपल्या हातात बायबल आहे. आपण कुठलाही अध्याय कधीही कसाही काढू शकतो. पण जेव्हा आपण फोन हातात घेतो, कोणाचा मेसेज आला, कोणाचा फोन आला, तर आपण बायबल वाचता वाचता तिथे वळतो आणि मग बायबल वाचायचं सोडून आपण त्या ठिकाणून भलतीकडेच आपण निघून जातो. तर अशा प्रकारे बायबल सोसायटीचं काम आहे, जे तुमच्या मदतीद्वारे, तुमच्या फंडद्वारे जे चालत असतं. 213 वर्षापासून हे काम चालू आहे आणि इथून पुढेही तुमच्या मदतीने ते कार्य चालू राहील. ह्याच्यासाठी नेहमी आमच्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. येऊया आजच्या आपण माननाकडे. जे आजचं जे वचन जे आहे ते आहे मत्तेकृ सुवर्तमानाचा 21वा अध्याय 18 ते 22 ही वचने. मत्तेकृ सुवर्तमानाचा 21वा अध्याय 18 ते 22 ही वचने. मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड पाहून तो त्याकडे गेला, पण पाना वाचून त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, ह्या पुढे तुला फळ कधी न येवो. आणि ते अंजिराचे झाड लागलेच वाळून गेले. प्रभू येशू बेथानीवरून यरुशलेममध्ये शिष्यांसोबत येण्यासाठी निघाला होता आणि वाटेत प्रभू येशूला भूक लागली तर त्याने लांबून बघितलं की इथे एक अंजिराचं झाड आहे. पानांवरून त्याने ओळखलं की हे अंजिराचं झाड आहे आणि आता ह्या झाडावरती मला अंजीर खायला भेटते. आता त्यावेळेला हॉटेल किंवा इतर खानावळ अशा काही गोष्टी तर नव्हत्या. चालता फिरता जे आपल्याला भेटलं किंवा लोकांच्या घरी जे आपण खाल्लं तिथे ते खायचे. बायबलमध्ये पण आपण बघतो की खूप वेळा प्रभू येशूने लोकांना खाण्यासाठी दिलं आहे. लोकांनी प्रभू येशूला, शिष्यांना घरी जेवायला बोलवलं आहे. 5,000 येशू ख्रिस्ताने जेव घातला आहे. पण ह्या वेळेला प्रभू येशूला भूक लागली होती आणि जेव्हा त्यांना भूक लागली होती तेव्हा त्यांना अंजिराचं एक झाड दिसलं. त्या झाडाजवळ ते गेले आणि येशूने बघितलं की ह्या झाडाला फक्त पान आहे, फक्त आणि फक्त पान, अंजीर नाही, फळ नाही. आता झाड आहे म्हटल्यावर त्याला फळ येणारच. आपण शेती करतो म्हणजे शेतीला काहीतरी पीक येतंच. ऊस असेल, गहू असेल, भात असेल, पीक तर येतं, फक्त पानं तर येत नाहीत. पण ह्याला फक्त पानच होती, फळ ह्याला नव्हतं. आणि हे बघून येशूला राग आला आणि त्याने त्याला शाप दिला किंवा त्याने त्याला म्हटलं की यापुढे तुला कधीही फळ न येवो. आणि ते अंजिराचे झाड लागलेच वाळून गेले. त्याने त्याला बोलल्या की ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो, कारण की आत्तापर्यंत तुला फळ आलेलं नाही आणि ह्याच्या पुढेही तुला फळ न येवो. बरं, आता हे जे भूक लागली होती हे नेमकं आता सकाळची वेळ होती. बेथानीवरून प्रभू येशू निघाला होता यरुशलेमसाठी येण्यासाठी. आणि सकाळची वेळ म्हणजे उपकार स्तुतीची वेळ, प्रार्थनेची वेळ, भक्तीची वेळ.
मग आपण हे म्हणू शकतो का की येशू ख्रिस्ताची जी भूक होती ती दैहिक भूक नव्हती? म्हणू शकतो. पण एक हे पण आहे की येशू ख्रिस्त हा मानव म्हणून जन्माला आला, देवाचा पुत्र हा मानव म्हणून जन्माला आला, त्यामुळे त्याला भूक लागली होती आणि तो त्या अंजिराच्या झाडाजवळ गेला होता. येशूने झाडाला असा शाप देताच ते झाड लगेच वाळून गेले. शिष्याने हे पाहून आश्चर्य व्यक्त करून म्हटले, हे अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले? तर येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हास विश्वास असला व तुम्ही संशय न धरिला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकीला जा, असे जर म्हणाल तर ते घडेल. हे अंजिराच्या झाडाच्या दाखल्यातून आपण खूप गोष्टी शिकतो. एक तर तिथे झाड होतं, त्याला फळ नव्हतं, फक्त पानं. हेच अंजिराचं झाड आज तुम्ही आणि मी आपण बनून आहोत का? हेच अंजिराचे झाड फक्त हे एक रिप्रेझेंटेशन आहे. हे एक रिप्रेझेंटेशन जर आपण ह्याला बघितलं, एक उपमा जर आपण दिली, तर हे आपण आहोत का? की झाड तर आहे तिथे पण त्याला फळ नाही. मग ते झाड जर आपण स्वतःकडे बघितलं की मी पण एक झाड आहे आणि मला फक्त पानं आहेत. पानं म्हणजे काय? मी खूप चांगला दिसतो, मी खूप सुंदर दिसतो, माझ्याकडे गाडी आहे, मी रोज दर रविवारी मी चर्चला येतो, मी दान देतो, प्रभुभोजन घेतो, पालकांना भेटतो, मंडईला भेटतो. पण आपलं फळ काय? आपल्याला जे फळ असतं ते ज्या झाडाकडून जे फळाची अपेक्षा होती तशी अपेक्षा आपल्याकडून पण असेल, तर ते काय फळ आहे आपल्यामध्ये? जे आपण काय देतो? नम्रता, लीनता, पापक्षमा, पश्चाताप, ह्या गोष्टी आपण देतो का? देवाचं भय, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो का? जर त्या गोष्टी नसेल आणि जर उद्या येशू ख्रिस्त तुमच्यासमोर आला आणि बोलले की तू पण त्या निष्फळ अंजिराच्या झाडासारखा आहेस ज्याला फक्त पानं आहेत पण तुझ्यामध्ये फळ नाही, आपण पश्चाताप करतो का आपल्या चुकांसाठी? आपण सगळ्यांना भेटतो, बोलतो, पण आपल्या मनात काय चाललं आहे? आपण लोकांच्या मनात लोकांसाठी काय वाईट बोलतो ते आपल्याला माहिती आहे. आपण कोणाची माफी मागतो का? आपण नम्र आणि लीन असतो का? हे फळ प्रभू येशूला तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षित आहे, त्याला ते आपल्याकडून हवं आहे. ख्रिस्ती वर्तवणूक, ख्रिस्ती जीवन, देवाच्या वचनाला अनुसरून जगणारं जीवन हे त्याला आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि जर ते आपल्याकडे नाही, जर ते आपण नाही देत आहोत, तर आपण त्या निष्फळ झाडासारखे तर नाही झालो आहोत. ह्या गोष्टीवरती विचार करण्यासारखा आहे. तसे पाहता अंजिराचा फळ येण्याचा तो समय नव्हता, पण आपल्याला त्याचा अर्थ समजून घेणे गरजेचं आहे. ती वेळ जी होती ती अंजिराला फळ येण्याची वेळ नव्हती, तेव्हा तो सीझन नव्हता. पण तरी त्याचं फळाचं जर रूप आलं असतं, जर त्याला मोहरी आली असती, तरी त्या फळाला काही अर्थ असतं, तरी त्या झाडाला काहीतरी अर्थ असतं. येशू ख्रिस्त बोलला असता, हां ठीक आहे, ह्याला फळ येत आहे, फळ येणार आहे, पण त्याला फक्त आणि फक्त पानं आहेत. तो फक्त बाहेरून लांबून चांगला दिसत आहे, भरगच्च दिसत आहे. आत्ता जर आपण कुठे असे बाहेर जायला निघालो, आपण मॅकडॉनल्ड्समध्ये जातो, चांगल्या हॉटेलमध्ये जातो, तिथे खातो. येशूला भूक लागली होती, त्याला अंजिराचं झाड दिसलं, तो तिथे गेला, पण त्याला तिथे फळ भेटलं नाही आणि त्याने त्या झाडाला आग लावा असं म्हणाला आणि त्या झाडाला आग लागली. पुढे जर आपण पाहिलं तर तो जेव्हा त्याने त्या झाडाला तुला फळ न येवो आणि ते अंजिराचे झाड लागलेच वाहून गेले, ह्यावर शिष्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. शिष्य म्हणाले, अरे हे कसं चमत्कार, हे कसं झालं? तर येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणाला? मी तुम्हास खचित सांगतो, तुम्हास विश्वास असला व तुम्ही संशय न धरिला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकीला जा, असे जर म्हणाल तर ते घडेल. तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. जेव्हा शिष्य आश्चर्य करतात की अरे हे कसं घडलं, हे कसं झालं, तेव्हा येशू म्हणतो त्यांना की जर तुम्ही विश्वासाने ही गोष्ट मागाल तर संशय न धरिला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. याचा अर्थ असा नाही की आपण असं चालता फिरता कोणाने बोलावं की तू हे नाही केलं, तू ते नाही केलं, म्हणून आपण त्याच्याबद्दल वाईट बोलावं. पण त्याच्याकडून काहीतरी त्या झाडाकडून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा होती फळाची. ते झाड फळ देऊ शकलं नाही म्हणून येशू ख्रिस्ताने ते केलं.
ह्या गोष्टीमध्ये निष्व अंजनाच्या झाडामध्ये एक गोष्ट, जी 2 गोष्टी आहेत जे मी माझ्या वाचनामध्ये आले. एक तर की येशूने चमत्कार केला, येशूचा राग होता तिथे. त्याने त्या झाडाला सांगायचं तुला कधी फळ न येवो. ह्याच्या इथं तुम्ही किती येशूचे चमत्कार पाहिले. त्याने आंधळ्याला बरं केलं, महारोग्याला बरं केलं, रक्तस्रावी स्त्री होती तिला बरं केलं, आणि कित्येक लोकांना त्यांनी बरं केलं. 5,000 लोकांना जेवू घातलं आणि काय नाही केलं. पण ह्या वेळेस त्या झाडाला फळ न येण्यासाठी त्याला श्राप देऊन किंवा बोलून ते झाडाला आग लागली. ते झाड वाळून गेलं, ते पूर्ण वाळून गेलं, ते मुळासकट ते झाड वाळून गेलं. एक तर विश्वास इथे आपल्याला भेटतो आणि दुसरं भेटतो आपल्याला येशू ख्रिस्ताचा राग. ह्या 2 गोष्टी भेटतात इथे आपल्याला. शिष्य आश्चर्य करतात की ह्या झाडाला लागलेच कसं झालं. तर येशू म्हणतो की तुम्ही विश्वासाने जर बोललात तर ही गोष्ट नक्की घडेल. बरं, विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे इब्रिलोकास पत्र ह्याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन कोणी वाचेल का? इब्रिलोकास पत्र ह्याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. विश्वास हा आशा धरणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. हे विश्वास, आशा धरणाऱ्या गोष्टीचा भरोसा, की मला आशा आहे की मला माहीत आहे कुठली तरी गोष्ट होणार आहे, मला कुठली तरी गोष्ट होणार आहे. मला माहिती आहे की मला गाडी घ्यायची आहे, त्यासाठी मी सेविंग करत आहे, मी पैसा जमा करत आहे. ती आशा आहे की मी गाडी घेणार. पण न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री, ती गाडी माझ्या घरासमोर उभी नाही आहे, ती गाडी माझ्या घराच्या बाहेर उभी नाही आहे, पण त्यासाठी मी मेहनत घेतोय, पैसे जमा करतोय आणि पैसे जमा करून मला ती गाडी घ्यायची आहे. ती न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. विश्वास हा आहे की जेव्हा आपण विश्वासाने संशय न धरता, वचनामध्ये पण इथे सांगितलं आहे, येशू त्यांना काय सांगतो, विश्वास असला व संशय न धरला. विश्वास फक्त असून चालणार नाही, तर संशय न धरता. असं नाही की 99% विश्वास आहे पण 1% मला संशय आहे की होणार का. ते 1% मध्ये तो तुमचा संशय तो तुम्हाला पाडणार. तुम्ही जरी बोललात की 99% विश्वास आहे मला होणार, पण 1% ते तुमच्या मनात संशय आहे. मी आत्ताचाच एक किस्सा सांगतो. जेव्हा मी आता चर्चमध्ये येत होतो तर ह्या चर्चचे जे सेक्रेटरी आहेत त्यांचे ड्रायव्हर उत्तम दादा हे मला भेटले. तर ते मला सांगत होते त्यांच्याबद्दल की ते काय काम करतात, त्यांचा व्यवसाय काय. ते बोलले मी खूप सेवा केली आहे, आता मी सेवा करतो, देवाची सेवा करतोय मी ॲज अ ड्रायव्हर म्हणून मी आहे. इतके वर्ष इथे काम केलं, तितके वर्ष तितकं काम केलं. तर मी त्यांना म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे, म्हटले तुम्ही परमेश्वराची सेवा करतायत. ते बोलले अर्धी भाकर खाऊन का होईना मी सुखी आहे. उत्तम दादा ते मागेच बसलेत तिथे. ते बोलले की अर्धी भाकर खाऊन का होईना मी सुखी आहे, परमेश्वर जे देतोय ते देतोय, चांगली आहे. आणि ते शेवटी एक शब्द बोले, एक वाक्य बोले की आता परमेश्वर मला जे देतोय ना मला पुरेसं आहे, मला भरपूर आहे, मला विश्वास आहे परमेश्वर मला आकाश कपाटे उघडून देणार. ही आत्ताची आज सकाळची गोष्ट आहे. ते मला गाडीत बोलले, मला विश्वास आहे मला येशू आकाश कपाटे उघडून देणार. ह्या त्यांच्या बोलण्यामध्ये संशय नव्हता कुठे, पूर्ण आणि पूर्ण विश्वास होता. मत्ते कृष्णवर्तमानाचा 14वा अध्याय 22 वचनापासून कोणी वाचेल का? ह्याचा 14वा अध्याय 22 ते 32 ही वचने. 22 ते 32 मत्ते कृष्णवर्तमान 14 22 ते 32. तिकडे वारा तुमचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर चालून आकाशात हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरले. अजून येथे होणारे भूत आला आणि ते भूत ओरडले, परंतु येशू त्यांना लागलाच नव्हता. धीर धरा, मी आहे, भिवू नका. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. त्याने त्यांना म्हटले, ये.
तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारावातून उतरून पाण्यावरून चालला. परंतु वारा पाहून तो ध्यान आणि बोलू लागला असता बोलून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले, ओळखले आणि विश्वास तू संशय का झाला. मग ते तारावर त्याच्यावर वारा पडला. तेव्हा जे तारावात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, आपण खरोखर देवाचं पुत्र आहात. धन्यवाद. तुम्ही जर खचित सांगतो, तुम्हास विश्वास असला व तुम्ही संशय न धरिला. ह्याचा दुसरा रेफरन्स आहे मत्तेकृष्ण वर्तमान ह्याचा 14वा अध्याय 22 वचनापासून जे ब्रदरनी वाचलं. येशू एकांती लोकसमुद्राला त्यांनी निरोप दिला. तो डोंगरावरती गेला एकांतामध्ये प्रार्थना करण्यासाठी. तिथे जाऊन येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. तो तिथेच होता आणि त्याने शिष्यांना म्हटलं की तुम्ही आता बोटमध्ये बसून तुम्ही पुढे जावा, मी मागून येतो. तुम्ही जावा पुढे, तुम्ही बोटमध्ये बसून पुढे जावा, मी मागून येतो. शिष्य निघाले आणि येशू ख्रिस्त प्रार्थना करण्याला डोंगरावरती गेला आणि रात्र राहिल्यावरही तो तेथे एकटा होता. जेव्हा शिष्य बोट घेऊन समुद्रातून जात होते तेव्हा खूप मोठा वारा आला. बोट जी होती ती वर खाली होत होती. बोटाला पाण्याचे झटके लागत होते. आता कुणी पडते की काय अशी परिस्थिती होती. सगळ्यांनी बोटला गच्च धरलं होतं, सांभाळत होते स्वतःला आणि पाण्यात न पडो आणि आपण पाण्यात वाहून न जाऊन त्यांचा प्रयत्न चालू होता. वारा जोराचा होता. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्याचकडे आला. तो म्हणजे कोण? येशू. शिष्य त्याला समुद्रावरून चालत पाहून घाबरे होऊन म्हणाले, भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यास लागलाच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. पाण्यावरून जेव्हा येशू चालत येत होता तेव्हा शिष्यांना वाटलं की भूत आहे आणि म्हणून ते ओरडले की भूत येतोय. पण येशूने त्यांना म्हटलं की भूत नाही आहे, हा मी आहे, मी येत आहे. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण आहात तर पाण्यावरून आपल्याकडे याव्यास मला सांगा. पेत्र समोरून येशू ख्रिस्ताला म्हणतो की प्रभू जर तुम्ही असाल तर मला सांगा, मी तुमच्याकडे चालत येतो पाण्यावरून. त्याने विश्वास दाखवला. आता पाण्यावरून चालत येशू येत होता. तो देवाचा पुत्र होता, पण पेत्र तर मानवाचा पुत्र होता. पण तरी पेत्र म्हणाला की मी तुमच्याकडे चालत येतो, तुम्ही मला येण्यासाठी सांगा. तर येशू त्याला म्हटला, ये. तेव्हा पेत्रू येशूकडे जाव्यास तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. पेत्रा एकटाच मनुष्य होता जो पाण्यावरून चालून येशूकडे जात होता, कारण की त्याने येशूला म्हटलं की मी तुमच्याकडे येतो, तुम्ही फक्त मला येण्यासाठी हो बोला. येशूने त्याला हो म्हटलं. परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून बोलला, प्रभूजी मला वाचवा. समोर प्रभू येशू ख्रिस्त होता, आजूबाजूला वारा होता. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे न बघता त्याने त्या वाऱ्याकडे बघितलं आणि त्या वाऱ्याच्या फोर्सकडे बघितलं, त्या हव्याकडे बघितलं आणि त्याला एवढी भीती वाटली की त्याचा विश्वास तिथे जो आहे थोडासा वर खाली झाला आणि तो पाण्यात पडला. आणि जेव्हा तो पाण्यात पडला तो ओरडू लागला, प्रभूजी मला वाचवा, प्रभूजी मला वाचवा. येशूने तक्षणी हात पुढे करून त्याला म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरिलास? जर त्याच्या मनात जर त्यावेळेस संशय नसता तर पेत्र चालत प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला असता. तर कदाचित त्याला त्यावेळेस कळलं नसतं की तो किती म्हणजे तो पाण्यावरून चालून प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला आहे. आज जेव्हा आपण म्हणतो की येशू ख्रिस्त पाण्यावरून चालला, ही मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस पेत्र चालला, 2 पावलं का होईना, 4 पावलं का होईना, तो चालला, विश्वासाने तो चालला. पण आजूबाजूची परिस्थिती, तो वारा, हे बघून त्याच्या मनात भीती आली आणि त्याचा विश्वास तिथे कोलमडला, थोडा वर खाली झाला आणि त्यामुळे तो पाण्यामध्ये पडला. वचन आपल्याला सांगतं की जर तुम्ही खचित विश्वास असलेला संशय न धरला तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. आपल्या मनात विश्वास असतो, दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री व न दिसणाऱ्या भरोशाविषयीचा भरोसा, असलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा व न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. पण आपण 99% विश्वास ठेवतो, 1% आपल्या मनात, 1% जास्त ना ते आपल्या मनात थोडीशी 50-50 असतं. आपण म्हणतो की हे होईल का, हे करू ना, पण हे होईल का? आपण पूर्ण विश्वास ठेवत नाही. येशू म्हणतो तर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला, तुम्ही फक्त विश्वास न ठेवता पूर्ण विश्वास ठेवा. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही डोंगराला जरी म्हटलं तू उपटून समुद्रात जा, तर ते डोंगर उपटून समुद्रात जातं. येशू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी 2 गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर जे अंजिराचं झाड पाहतो त्याला त्याच्याकडून फळाची अपेक्षा होती, तिकडे फळ नव्हतं. आणि दुसरी गोष्ट त्याने शिष्यांना सांगितलं की विश्वास काय आहे.
विश्वासाने तुम्ही केलं तर तुम्हाला ते नक्कीच मिळेल. शेवटचं वचनसुद्धा ते सांगतं, तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण येशू ख्रिस्ताशी बोलतो, त्याच्याशी आपण एका प्रकारे संवाद साधतो, आपण त्यांच्याशी बोलतो, त्यांना आपल्या गरजा सांगतो, आपण त्यांना आपली विनंती सांगतो, आपण इतरांसाठी मागतो, दुसऱ्या लोकांसाठी मागतो. पण ही गोष्ट जर आपण विश्वासाने मागितली तर ती गोष्ट नक्कीच तुम्हाला खातरजमा आहे, खात्री आहे, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मिळवून देईल, तो तुम्हाला देईल. तो विश्वास कसा असला पाहिजे तर ज्या आपल्याला ड्रायव्हर दादाने सांगितलं, मला विश्वास आहे की येशू मला आकाश कपाटे उघडून देईल. त्यांना माहितीच नाही त्यांना भेटणार आहे की नाही, त्यांना माहितीच नाही त्यांच्यासाठी काय आहे की नाही, त्यांना काहीच माहिती नाही. फक्त त्यांच्याकडे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे विश्वास. आणि त्या विश्वासाने ते बोलले की मला येशू ख्रिस्त आकाश कपाटे उघडून देणार आहे. ह्या विश्वासाने ते पुढे त्यांचं आयुष्य जगत आहे. आणि येशू हेच बोलत आहे, तुम्हीही ह्या विश्वासाने तुमचं आयुष्य जगा. अंजिराच्या निष्फळ झाडासारखं होऊ नका, ज्याला फक्त आणि फक्त पानं आहेत, जो बाहेरून फक्त चांगला दिसतो पण आतमध्ये त्याच्या काय चालू आहे फक्त येशू ख्रिस्ताला माहिती आहे. त्या अंजिराच्या झाडासारखे जर आपण झालो तर होऊ शकतं उद्या तुमच्याकडे कोणीतरी फळ मागायला येईल आणि आपण त्याला फळ नाही दिलं तर होऊ शकतं त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणेल, तुला फळ न येवो कधी, आणि लागले त्याला आग लागेल. बाहेरून फक्त आपण चांगले दिसतोय, चांगले कपडे घालतोय, चर्चमध्ये दान देतोय, आपण कोणाला पाप क्षमा करत नाही, आपण पश्चाताप करत नाही आपल्या चुकांसाठी, आपण नम्र नाही, आपण लीन नाही, जर ह्या गोष्टी, जर हे फळ जर आपल्यामध्ये नाही आहे, जर देवाला भिवून आपण नाही चालत आहे, देवाच्या वर्तनामध्ये आपण नाही आहे, देवाच्या वचनामध्ये नाही आहे, जर हे फळ जर आपण एक झाड म्हणून जर आपण नाही देत आहे तर मग आपण त्या निष्फळ अंजिराच्या झाडासारखे होऊ. आणि तर ते न होण्यासाठी विश्वास असला पाहिजे, ते न होण्यासाठी ते फळ आपण इतरांमध्ये, लोकांमध्ये, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये देणं गरजेचं आहे. कारण की वेळ जवळ आलेली आहे, येशू ख्रिस्ताची येण्याची वेळ जवळ आलेली आहे. तो कधीही येईल, तो कधीही तुम्हाला भेटेल आणि कधीही तुम्हाला विचारेल की तू काय फळ देतोस, आणि आपण त्यावेळेस जर काही नाही उत्तर दिलं तर ते झाड आणि आपल्यामध्ये काही फरक राहणार नाही. आपण प्रार्थना करूया.